रईसी ना भाई आयफोन वाले काय दिवस आलेत. 50 सेकंदामध्ये कुर्ता काढायचा चॅलेंज घेतला भाऊने. आम्हाला इथे जागा नव्हती, आम्ही आता वेगळ्या सर्कल मध्ये घुसलोय आणि या लोकांमुळे लेट झाला. या लोकांमुळे खेळून जमलो आम्ही भरपूर. तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा, ज्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल, प्रज्ञेश पवार ब्लॉग्स. तर 1 वर्ष झाला आपल्या चॅनलला मित्रांनो. आणि आता तुम्ही बोला असाल की एवढे दिवस कुठे गायब होता. म्हणजे गणपती सिरीज नंतर म्हणजे गणपती झाले आणि सरळ आता नवरात्रीमध्ये मी उजाडलोय. तर त्याचं पाठचं कारण आहे की म्हणजे काही कारण असतो आणि थोडं एका गोष्टीवरती काम चाललंय. ते मी तुम्हाला नंतरच एका म्हणजे व्हिडिओ कदाचित करीन, त्याच्यावरती मी तुम्हाला एक्सप्लेन करीन की काय आहे. एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी पण. त्या गोष्टीवरती काम चाललेलं म्हणून मी मध्ये गायब होतो आणि ते चालूच आहे काम. तर त्याच्यामध्ये आता गरबा आहे, नवरात्री आहे, तर बोललो ते पण आपल्याला जायचं आणि सण साजरा करायचा आहे. तर ती व्हिडिओ मी आता शूट करतो आणि जे तुम्हाला बोललो सरप्राईज, तर ती मी एक वेगळ्या ब्लॉगमध्ये शूट करीन आणि ते ब्लॉग तुमच्यासाठी मी शेअर करीन. आणि येऊया आता आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत कोरा केंद्राला, म्हणजे फाल्गुनी फाटक यांच्या गरब्याला. आणि मित्राने पास आणलेत आणि अचानक मला बोलला की ये भाई जाऊया आपण गरबा खेळायला. आपले मित्र आहेत, कोण कोण असतात ते सगळं तुम्हाला मी तिथे सांगेन. अजून तयारी वगैरे केली नाही मी, घरी आहे. तर बोललो आधी ब्लॉग म्हणजे आपला इंट्रो शूट करीन आणि त्यानंतर तयारी करीन. कारण की तुम्हाला जसं की माहिती आहे की ऑक्टोबर हिट चालू झाली आहे. एवढं तयारी करून नंतर घरी परत एवढं बोलणं शक्य नाही, म्हणून बोललो की आधी इंट्रो देईन, काय आहे ते सगळं एक्सप्लेन करीन आणि नंतर मग तयारी करून सरळ आपण भेटूया तिकडे. आणि बस तर त्या सरप्राईज व्हिडिओसाठी, आणि जे सरप्राईज आहे ते नक्कीच तुम्हाला समजेल आणि त्या व्हिडिओसाठी पण स्टेट येऊन आणि आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया. भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो आपली तयारी झालेली आहे, जसं की तुम्ही बघितलात आपण काय घातलंय. बघितलं म्हणजे आताच दाखवतोय मी तुम्हाला काय घातलंय. आणि आज आहे व्हाईट कलर म्हणून मी व्हाईट घातलंय. सहसा मी काय कलर बिलर घालत नाही, तर आज बोलो मस्तपैकी व्हाईट कलर, तर मला व्हाईट कलर आवडतो घालायला म्हणून मी आज व्हाईट कलर घातलाय. आणि ओढणी घातली मस्त अशी शायनिंग मारायला, बाकी काय नाही, शायनिंगच्या विषय बाकी. ठीक आहे समज गया. बस भेटली आहे मित्रांना, भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी मैदानामध्ये फाल्गुनी फाटकच्या गरब्याला. तर मित्रांनो आपण बोरेली स्टेशनला उतरलोय आणि आता सध्या आम्ही दोघंच आहे, शिवांश आणि मी. ओके. आणि निहार आहे तो आम्हाला डायरेक्ट भेटणार आहे आणि बाकी सिद्धांत आणि लक्ष हे लोक पण येणार आहे डायरेक्ट. आणि करण कार घेऊन येणार आहे, जरा रईस माणूस आहे आणि आम्हाला जरा कोऑर्डिनेट करतोय करण सोबत. आणि आपले शिवांश भाऊ, नमस्कार भाई, महाकालचा लावून आलेत गमच्या. अरे वारीला हाच यूज करताय. रोहित उज्जैनला गेलेला घालून आलाय आणि आज व्हाईट कलर आहे म्हणून आम्ही सर्वांनी व्हाईट घातले. सर्वांनी तर माहिती नाही, आम्ही दोघांनी तरी घातले. बाकीचे पब्लिक बघू. बायकोचे कपडे ह्याच्यात आहे, ह्याची बायको म्हणजे करण आणि त्याचे कपडे ह्याच्यामध्ये आहे कारण करण डायरेक्ट येतोय म्हणून त्याचे कपडे आम्ही इथे भरलेत. बस बाकी काय नाही. गरबा खेळायचा थोडा लेट झाला आम्हाला, 8:45 झालेत. आणि आम्हाला गरबा येत नाही. गरबा ह्याला येतं फक्त गरबा खेळायला, हा आम्हाला शिकवणार आहे. आणि अजून तिकडे कोरिओग्राफर आहेत, तुम्हाला आज बघायला भेटतीलच सगळे. ही गाडी बघून घ्या. आणि आमचे हे इथे पाहुणे कपडे पण काय घातले नाहीत. क्या भाई बघ, भेट वस्तू शिवांश कडून लेट आलेत. अरे मैं थोडा काम से गया था नाला. आणि नवरा बायको आम्ही बघू शकतात. आता फटाफट यांच्या गाडीमध्ये बसूया आणि आपण जाऊया मेन लोकेशनवर. सिग्नल लागली गाडी. 50 सेकंदामध्ये कुर्ता काढायचा चॅलेंज घेतला भाऊने. टी शर्ट पे पहनेगा, हट पागल है क्या तू, उतार ना. सेन्सर्ड आता भेटूया पुढे. हात ठेवलाय मी, झालेला आहे घालून, आपण बघू शकतात. अरे वा, एकदम 50 सेकंड मध्ये घातला भाई, प्रो गोविंदा. मित्रांनो जर का तुम्ही येत असाल तर आमच्याकडून चुकी झाली. इथे आम्ही आलो आधी कोरा केंद्र ग्राउंड नंबर 3 आहे, तिथे जत्रा वगैरे आहे, तर इकडे येऊ नका. आता आम्ही पुन्हा चाललोय कोरा केंद्र नंबर 1, तर तिकडे जायचं आपल्याला आणि तिकडे तुम्हाला गरबा असणार आहे. चुकून जत्रेला येऊ नका. अरे काय दिवस आलेत, करतोस काय. आम्हाला इथे पार्किंगला जागा नाही भेटत आहे. आमचे ते शेड माणूस उभे आहे तिकडे म्हणून ही गाडी जरा पुढे घेतली आहे. अरे भाई साहब भेटले फायनली भेटले. निहार भाऊ पास. हे काय रईसी ना भाई आयफोन वाले. चलो भाई लोग पास आले आपले.
आणि या लोकांमुळे लेट झाला, या लोकांमुळे. हे बघ कारवाले, पार्किंग भेटत नाही इकडे. जायचं होतं 9:30ला, आम्ही आता आलोय. आवाज येत नाही, आवाज येतो की माहिती नाही. 10ला इथे एंट्री बंद आहे आणि 9:30ला आम्ही घुसलोय. आणि गरबा नाचायला काही येत नाही. 9:30 6 वाजता. आम्हाला इथे जागा नव्हती, आम्ही आता वेगाच्या सर्कल मध्ये घुसलोय. आणि आमचे कोरिओग्राफर बघा चालू झाले. यार भाऊ पण आहेत, हे माहिती नाही, अनोळखी लोक आमच्यासोबत.
सबके हाथ ऊपर है, सबके हाथ ऊपर। एक ही नाम जय